तुक्या भक्त मधुसूदन लेखांक 17. नवे वारकरी नवी आशा, नवा विचार नवी दिशा. संत भूमी बचावासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची एकांतप्रिय साक्षात्कार. तपोभूमी. चिंतनभूमी म्हणून ओळखले जाणारे भंडारा, भामचंद्र आणि घोराडा हे तीनही डोंगर सह्याद्रीचा अविभाज्य भाग असून भीमा, भामा, इंद्रायणीच्या पर्यावरणयुक्त पंचक्रोशी परिसरातील निसर्गसंपन्न असणाऱ्या या पवित्र साधना भूमीस औद्योगिक विकासाच्या नावाखाली शासनकृत MIDC व बिल्डरांकडून नष्ट करण्याचा उद्देश या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. जागतिक पर्यावरण अबाधित राहावे म्हणून सह्याद्रीचा संपूर्ण परिसर हा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये घ्यावा या युनेस्कोच्या सांगण्यानुसार तो इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असतानाही जाणीवपूर्वक उद्योगांसाठी व खान माफियासाठी सरकारने सह्याद्रीतील हा निसर्गरम्य भाग वगळलेला आहे. एकीकडे पर्यावरणासाठी जागतिक परिषदेत भाग घेऊन दुसरीकडे भारत सरकार जर जाणून बुजून पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याची किंमत त्याला मोजावी लागणार आहे. अहो, याच सह्याद्रीत पर्यावरणाचे महत्त्व सांगणारा महान साधू झाला याचं विस्मरण वास्तविक महाराष्ट्र शासनाला तरी पडायला नको होते. महाराष्ट्र शासनाचे जैवविविधता मंडळ मग आहे तरी कशासाठी? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते प्रदूषित करणाऱ्या कंपन्यांचे केंद्रीकरण करून येथील जैवविविधता संपुष्टात आणली आहे. संत संस्कृतीचा हा वारसा नष्ट करण्याचे महापाप सरकारने इथे चालवले आहे. म्हणूनच या भूमीचे चिरंतन संरक्षण व्हावे, संवर्धन व्हावे हे संत भूमी संरक्षक संघर्ष समितीचे मुख्य ध्येय असून वारकरी धर्माचे स्वत्व जागवण्यासाठी सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जतन करणाऱ्या चळवळी, पर्यावरणवादी चळवळी तसेच सर्व सामाजिक संघटना यांना बरोबर घेऊन या संत भूमीच्या संरक्षणाची जबाबदारी आता संतांचे पाईक म्हणून घेणाऱ्या आम्हा सर्वांवर आहे. वसुंधरा रक्षणाचा हा जणू आरंभ. हा संदेश महाराष्ट्रभर देण्यासाठी या संघर्षाचे पडसाद उमटवले जाणार आहेत. तसेच शैक्षणिक, वैद्यकीय, पुरातत्व, कला इत्यादी सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणून एक दिलाने हा लढा यशस्वी करण्याचा उद्देश समोर ठेवला आहे. सन 2011ला काढलेल्या अधिसूचनेअन्वये संतश्रेष्ठ तुकोबांच्या तपोभूमीत झालेले अतिक्रमण सरकारने काढून टाकावे. सन 2011च्या अधिसूचनेनुसारच संरक्षित झालेल्या क्षेत्रासभोवती संरक्षित भक्कम भिंत बांधावी हा अजेंडा सरकारपुढे ठेवण्यात आला आहे. सन 2011ला राज्य संरक्षित स्मारकाची अधिसूचना घोषित केल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी या अधिसूचनेवर मौन धारण केले आहे. त्या स्वार्थी आणि सत्तालोलूप राजकारण्यांचे खंडन केले पाहिजे, तरच ते या विषयावर तोंड उघडणार आहेत. त्यांना बोलते केल्याशिवाय आपले ध्येय, उद्दिष्ट साध्य होणार नाही. त्यासाठी नवे वारकरी नवी आशा, नवा विचार नवी दिशा हे ब्रीद मनी बाळगून विज्ञानवादी, अंधश्रद्धांना झुगारून देणारा तरुणांचा तुकाराम आता सर्वांनी पुढे आणला पाहिजे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. हा तुकोबांचा संदेश प्रमाण मानून संतभूमी बचावासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा ही संघर्ष समिती करीत आहे. उठा जागे भारे आता. उषःकाल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. इति संकलन व लेखन विजय दणाणे.